बेदरकार वाहन चालकांनी रस्त्याने कशाही प्रकारे वाहने न्यायची, अपघात करायचे आणि लोकांनी गप्प बसायचे हे आता फार काळ राहणार नाही। कारण आता लोक जाब विचारू लागले आहेत आणि आपला संतापाचा राग काढू लागले आहेत। दौंड तालुक्यातल्या कुरकुममध्ये हीच घटना घडली, जेव्हा एक हायवा वाहन अत्यंत बेदरकारपणे रस्त्यावरून चालले होते आणि शाळेतून घरी चाललेल्या विद्यार्थिनीला या वाहनाने ठोकर दिली। त्यानंतर वाहन चालकाची बाजू घेणाऱ्या वाहन मालकाला देखील लोकांनी चांगलाच जाब विचारला। ही घटना घडली आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी कुरकुममध्ये संध्याकाळी दिवस मावळतीला लागला होता आणि बेकायदेशीर खडी मुरुम वाहतूक करणारे हायवा डंपर अत्यंत बेदरकारपणे हे रस्ता ओलांडत होते। अशा वेळीच एका मुरुम वाहतूक करणाऱ्या हायवाच्या वाहनाखाली दुचाकी आली आणि विद्यार्थिनीला दुखापत झाली। विद्यार्थिनीला दुखापत झाल्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणी आले आणि हा हायवा वाहन चालक आपली काहीच चूक नाही असे सांगू लागला। त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याला खाली घेतले आणि त्याला जाब विचारायचा प्रयत्न केला। मात्र त्याची बाजू घेऊन त्याची काहीच चूक नाही असे सांगणाऱ्या वाहन मालकाने तेथे येताच ग्रामस्थांनी आपला मोर्चा वाहन मालकाकडे वळवला आणि त्याची ही धुलाई केली। कुरकुम आणि मुळत परिसरात बेकायदा वाळू आणि मुरुम माफिया असलेल्या एका बहाद्दराने या ठिकाणी येऊन चालकाची काहीच चूक नाही, त्या मुलीची चूक आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामस्थांनी त्याला चांगलाच जाब विचारला। ही घटना सातत्याने अशा परिसरात घडते आहे। बारामतीनंतर दौंडमध्ये पोलीस प्रशासन काय शिकले असा देखील बोध या निमित्ताने घ्यावा लागत आहे। कारण बारामतीमध्ये घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने बारामतीतील अवजड वाहनांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे आणि त्या माध्यमातून बारामतीतील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या पार्श्वभूमीवर इतर तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे याचा विचार करता दौंड तालुक्यातील ही घटना लगेच समोर आलेली आहे। संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या वाहन चालकाची बाजू घेणाऱ्या ग्रामस्थाला देखील जाब विचारला आणि त्याला देखील चांगलीच धुलाई केली। मात्र दौंड तालुक्यात खडी आणि बेकायदा मुरुमाचे उत्खनन करणाऱ्यांनी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे। हा उच्छाद कोणाच्या जीवावर मांडला आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आणि ही दादागिरी थांबणार की नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी नागरिक विचारू लागले आहेत। आणि म्हणूनच अनेक दिवसाच्या संतापाची भर पडली असून आम्हाला या ठिकाणी नेपाळसारखे करायला लावू नका असाच प्रश्न या ठिकाणी संतप्त नागरिकांनी काल विचारला। मागील महिन्यात देखील खडी क्रशर आणि हायवा वाहन चालकांची मालकांची एक बैठक कुरकुम पोलीस चौकीच्या आवारात पार पडली होती। मात्र ही बैठक घेऊन नेमके काय साध्य झाले असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे। कारण बेकायदा मुरुम वाहतूक करणं, उत्खनन करणं आणि बेकायदेशीर गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना आवरण्यात इथले पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत असाच सवाल आणि असाच आरोप आता येथील ग्रामस्थांनी केला आहे। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांनी देखील सावध होण्याची गरज आहे। एखादी मोठी घटना होऊन नागरिकांचा आक्रोश आणि संताप एखाद्या मोठ्या घटनेला आमंत्रण देणारा ठरू नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। मात्र घडणाऱ्या घटनांवर पांघरून घालण्याचे जर प्रकार पोलिसांनी राजकीय दबावपोटी केले तर हा राग आणखी वाढू शकतो आणि याचा संतापाचा उद्रेक हा पोलिसांना देखील परवडणारा नाही आणि कायदा सुव्यवस्थेला देखील परवडणारा नाही। यावर वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि बेदरकारपणे चालवणाऱ्या वाहन चालकांना समज देऊन त्यांना शिस्त दाखवून तसेच त्यांच्यावरती वेळोवेळी कारवाई करून या वाहतुकीला शिस्त आणण्याची गरज देखील आहे। राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, दौंड।